फक्त आणि फक्त 10 मिनिटात माशाचा रस्सा बनवलेला आहे. ते पण झणझणीत असा गावरान पद्धतीने बनवलेला आहे. कसा बनवायचा आहे ते बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ. तर बघू शकता इथे कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान कडक तपू द्यायचं आहे आणि त्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याचा कुटून घेतलेला आहे उकळीमध्ये, ते घातलेलं आहे. ते घातल्याच्यानंतर छान असं सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आपण जसं फोडणी घालताना भाजतो तसं भाजून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर मसाले घालताना काय काय मसाले घालायचे आहेत ते बघून घ्यायचे आहेत. तर मी इथे चिकन मसाला, मटन मसाला, हळदी पावडर, मिरची पावडर घातलेला आहे. मीठ पण तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार टाकू शकता. बघू शकता इथे हळदी पावडर टाकलेला आहे, मिरची पावडर आणि थोडंसं अर्धा एक चम्मच चिकन मसाला आणि मटन मसाला असं टाकलेलं आहे मी. असं टाकलेलं आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली आपली माशी टाकायची आहे. तर बघू शकता तुम्ही असं झणझणीत असं छान असं मसाला आपला भाजलेला आहे. आता यामध्ये माशी टाकते मी. ही माशी कोणती आहे ती मला माहीत नाही, नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर माहीत असेल कोणती आहे तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून छान असं उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे जास्त उकळी नाही, एक मोठी उकळी आणि एक लहान उकळी अशी येऊ द्यायची आहे. नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी झणझणीत असली माशाची भाजी तयार आहे. तर बघू शकता इथे मी छान मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालत आहे. पाणी तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही, कमी पण आणि जास्त पण जास्त जर पातळ जर केली ना तर आपण यामध्ये दुसरं वाटण कोणतं घातलेलं नाही, त्यामुळे जास्त पातळ होऊन जाईल. त्यामुळे आपण कमी पाणी घालायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार बनवायचे आहे. जर तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तर पातळ पण चालेल, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार भातासोबत जर खायचे असेल तर पाणी कमी घाला. तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आवडलं तर. तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता इथे खळखळून उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक मोठी उकळी येऊ द्यायची आहे आणि बंद करून टाकायचे. माशीला आपण जास्त वेळ शिजवत नाही, फक्त एक उकळी काढून घेतो. एका उकळीच्या नंतर बघू शकता तुम्ही त्याचं एकदम झणझणीत अशी आपली माशाची रस्सा तयार झालेला एकदम गावरान पद्धतीने. आणि 10 ते 20 मिनटात आपलं पूर्ण प्रोसेस होऊन आपली माशाची भाजी तयार आहे. तर बघू शकता इथे गॅस बंद केलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. चला तर मग बाय बाय, भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच